शिवमुळे वेदांची सर्वांची काय इच्छा असली पुरा होऊन दे वेदात असे सर्व चांगलं होऊन दे वे सर्वांना वेदात असे शबत शलोम. तो आज आपण बात करू वेदात मला पराशत इत्रो. पराशत इत्रो हा पराशामध्ये आपल्याला बघू आपल्याला 10 कमांडमेंट्स हशेम देतोय. आज इथं आपण बघूया याच्यामध्ये की कसा हशेम आपल्याला 10 कमांडमेंट्स त्या टायमाला देतो आणि आपल्याला असं आहे की जसं माणसांनी शपथ घेतले. जसा माणूस म्हणजे जसा माणूस सरनेम कधी चेंज नाही करू शकत किंवा डॅडीचे जे डॅडी आहेत किंवा मम्मी आहेत तो चेंज नाही करू शकत. तसं आपल्यामध्ये पण ते क्वालिटीजला तोरा मिचवत आलेले आहेत. म्हणून जरी माणूस बोलता रे मला फिलिंग नाही बांधायची आहे किंवा मला कुठला मिचवा नाही करायचा आहे असं तो त्यापासून लांब नाही जाऊ शकत. का नाही लांब जाऊ शकत असं लिहिलं आहे की जेव्हा माणूस म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये जसं रक्त फिरतोय तसं मित्सोत पण त्या आतमध्ये एंट्री झालेली आहेत. जसं हशिमने आपल्याकडनं शपथ घेतली की आपण कधी कुठला हशिम म्हणजे आपला देव नाही म्हणजे हशिमने बदलणार नाही आपण. कधी आपण कुठला नॉ कशेर नाही खाणार पण आपल्यामध्ये वाईट वार आहे ज्याला येत्सरारा बोलतात. तो आपल्याला काय करतो तो आपल्याला बोलतो ऑल द टाइम की हा मीच करू नको असं असा अवेरा कर हे कर. का की आपण कधी कधी मनात विचार करतो अरे काय भेटणार आहे मला मिचवा करून. अरे काय करणार मिचवा भेटणार आहे मला आता हा तोरा स्टडी करून. पण जर माणसाला माहिती असता की त्याच्या आतमध्ये किती पॉवर आहे आणि त्याचा तोरा जो शिकते तो किती त्याला पॉवर देते तर कधीच त्याला हे वाईट वाईट वारा जवळ आला नसतं की माणसाला वाईट वाराची एंट्री कोण देतं स्वतःच देतो. म्हणून असेल एक मरामध्ये माणूस जर कुठला बोलेल मी शबात नाही पाळत त्या टायमाला त्याला काय करायचे माराचे. एक्झाम्पल बोलते माराचे म्हणजे आपला बेतामी तसं होता तेव्हा मलकुयत बोलतात त्याला. आणि त्याला कधीपर्यंत माराचे जिथपर्यंत तो बोलणार नाही अरे नाही मी मिचवा पाळेल किंवा मी शपथ पाळेन किंवा फिलिंग बांधेल. का की ते बोलते नाही त्या माणसाला पाहिजे मिचवा करायला पण आतमधला जो वाईट वारा आहे हट्ट आहे त्याचा किंवा काही अशी गोष्टी असतात तर त्याच्यामुळं काय होतं असं की त्याच्यामुळं तो ऑल द टाईम तो मिचवा लांब ढकलतोय. ही पहिली गोष्ट. तर आपण हा बघू मिचवा किती इम्पॉर्टंट आहे आपल्या हशिमनी आपल्याला नाही मागच्या आपल्या रूलमधील आहे किंवा आपल्या पार्लिमेंटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. हशिमनी हा पुरा वर्ल्डच बनवलेला कशासाठी आपला हा दिवस जो आपण बोलतो शफुवतला जसा आपण तोरा भेटला तो या पराशामध्ये एक्सप्लेन केलेला आहे आपल्याला की कसा त्या टायमाला क्लायमेट झालेला आणि सर्व वर्ल्डने ऐकलं की आपल्याला तोरा भेटलाय. नाही आपल्या फक्त जे कॉलनीमध्ये माणसं होती त्या लोकांनी ऐकला किंवा जे आजूबाजूला त्या डोंगराजवळ होते त्या लोकांनी ऐकला. असं की पुरा वर्ल्डला माहिती पडलेलं की आपल्याला तोरा भेटलाय. म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे या तोरामध्ये असं आहे की आपल्या हाशिमनी पहिल्यापासूनच कंडिशन ठेवलेली की जर आपले ज्यूइश माणसं ही तोरा घेतील तर मला या वर्ल्ड तयार करायची गरज आहे. पण जर ही माणसं नाही तोरा मिळत सांभाळतील तर मला कधीच हा वर्ल्ड सांभाळायची हा वर्ल्ड बनवायची गरज नव्हती. म्हणून हाशिम बोललेला जर योमशिशी म्हणजे कुठला वाव्य सिवान. जर योमशिशी वेखुल शमा व्यारेस वेखोल सेवाम जर म्हणजे पुरा वर्ल्ड बनवलाय पुरा गॅलेक्सी बनवली सर्व बनवलाय. पण कधीपर्यंत मी तो कंटिन्यू करू शकते जिथपर्यंत माणसं तोरा मिचवत सांभाळते. पण जर वाव व सिवान आपली ज्यूइश माणसं तोरा नाही घेत आहेत तर हा पुरा वर्ल्ड मी डिस्ट्रॉय करते. पण असं नाही की हशेमनी प्रत्येक प्रत्येक रिलिजनकडे गेला आणि प्रत्येक रिलिजनला त्यांनी विचारला की तुम्हाला का तोरा पाहिजे की नाही. असं आहे की ते लोक पहिले कोणच्याकडे गेले असं बोलतात नाही ज्यूश माणसांकडे आले पाहिजे. पण त्याला कशाला माहिती होतं की आपली ज्यूश माणसं रखमानी नाही. ओके गेबेर म्हणजे गोमले खसादी आणि बैशानी आणि रखमानी म्हणजे असं नाही की ऑल द टाईम आपल्यामध्ये काय म्हणतात रखामी मर्सी आहे. आणि आपल्याला काय म्हणतात चांगला मिचवत करायच्या मागं आपण धावतो. नॉन ज्यूश माणसं बघतील त्याला बोलतील अरे फिलिन बांध. तो ते काहीच फिली नाही. तो ते चॅरिटी कर तो बोलते कशाला मी एक काम करतोय मी कशाला चॅरिटी करू याच्यामध्ये. त्याला बोला अं, दयाळू ओके दयाळू बोलतात त्याला. तर असं त्याला बोलला की डॅडी मम्मीने का रिस्पेक्ट करतस. तर बोलते का म्हणजे त्याला कोणी मला वर्ल्डमध्ये आणलंय ना कोण ते लोक बोलतात ठीक आहे पण ह्याचं काहीतरी रिझन आहे याच्यामागं. त्याला बोलते दूध आणि आपलं मटण सोबत नको खाऊ का की असूर आपल्या तोरामध्ये लिहिलं आहे की गाई आणि हे काय बोलतात त्याचा पुत्र आणि हे सोबत खायला असूर आहे. गाय आणि तिचा पोरगा म्हणून आपण तसं काय त्याला सबत खातोय.
त्याला बोललो तर बोलते काय प्रॉब्लेम आहे, कोणाला माहिती पडतं इकडं, कुठला मटन नाही मला कसं माहिती पडलं, तर दोघं पण रेड आहेत. ते व्हाईट कलरचं दूध आतमध्ये टाकलं तो पण रेड होते. लोकांना कधीच त्या गोष्टीचा टेस्ट नाही येणार. चला की आपल्यालाच माहिती आहे, पण हशिमनी काय केला, नंतर उद्या सर्वजण येऊन बोलतील अरे आम्हाला का नाही तोरा दिला 6 ऑफ सिवानला. त्यांनी काय केलं हशिमनी, त्यांनी गेले आणि प्रत्येक माणसाला विचारला. ते लोक गेले आपल्या अरबांकडं. ओके. त्यांना कोण विचारलं रे तुम्हाला का तुम्हाला कोण हा तोरा पाहिजे की नाही. मग ते काय तोरा आहे, तो ते मिचवत लिहिले काय केला पाहिजे, काय असूर आहे काय मुतार आहे, तो ते एक्झाम्पल सांगा. तो ते असूर आहे खून करायला. ओके. असूर आहे खून करायला, अरे असूर आहे चोरी करायला, हो ते असं कसं, आमच्या आई वडिलांनी हेच आम्हाला शिकवलंय, खून करायचा आणि चोऱ्या करायचे. तलवार दाखवा, बंदूक दाखवा आणि खून करा, चोरी करा, हे बोलते आमच्या ब्लडमध्ये आहे. मग ते 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 सोडून आम्ही सर्व करू, पण नाही नाही असे मग ते माफी तुम जर करायचंय सर्व तोरा केला पाहिजे. की असं नाही की जर एक तरी आपण तोरामधला मिचवा नाही करत, जसं म्हणजे एक्झाम्पल माणसाने प्लेन बनवला. ओके. कुठली मोठी मशीन बनवली, तो ते हा पार्ट मला त्याचा शेप नाही आवडले, मला नाही लावायचा तो पार्ट. मग ते जर तो पार्ट नाही लावला तर ती आपली मशीन चालू नाही होणार. की प्रत्येक मशीनमध्ये प्रत्येक पार्ट हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सशिम बोलते नाही मी तुम्हाला कोण नाही देऊ शकत, ते बोलले आम्हाला नको देऊ तोरा. जा तुम्ही लोक जाऊन तिकडं ख्रिश्चन लोकांना विचारा, ज्युइश लोकांना विचारा. ते लोक असे बोलले. हशीम कोणच्याकडे येतो पण त्यानंतर बोलते आपल्या ख्रिश्चन लोकांकडे येतो. त्या लोकांना बोलतो अरे मिचवा आहे, कशरूत पाळायला असूर आहे, त्यामध्ये आपला खजीर म्हणजे पिग ज्याला बोलतात ते खायला असूर आहे. ॲडल्ट्रेशन हे ते सर्व असूर आहे. होती काय माफी तुम ते आमच्या लोकांना रशिया एक्झाम्पल बोलतो स्कूलमध्ये शिकवतो आम्हाला कसं आहे वाईट वाईट गोष्टी करायचे सर्व ह्याच्यामध्ये. ते आम्ही नाही सोडू शकत, तर तुम्हाला कोणा पण देऊ शकत. त्यानंतर अजून जातात अमेरिकाकडं चोरी करायला, ते पुऱ्या असल्या पुऱ्या वर्ल्डमध्ये आयडल वर्शिप आपल्या हिंदू लोकांकडे येतात. एक्झाम्पल बोलतात त्यांना अरे काय लिहिलं तोरामध्ये, ते आयडल वर्शिप नाही करायचं बोलते, नाही बोलते आम्ही लोकांचं आयडल वर्शिप आहे बोलते. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्यामध्ये. प्रत्येक थोड्या महिन्याने आम्ही लोक पुतळा आणतो, त्याला नमाज करतो, त्याला सॅक्रिफाईस करतो. कसा करू बोलते, नाही आम्हाला लोकांना नाही तुमचा तोरा पाहिजे. मी शेवटी कोणच्याकडे येतं, आपल्या ज्यूश माणसांकडे येतं. आणि तिकडं असं की हशिम बोलतं नास आपल्या हशिम बोलतो तुम्हाला कोण तोरा पाहिजे, आपण ज्यूश लोक काय बोलतो नासे बिनिशमा, पहिले आम्ही करू काय करायचं आहे पहिले सांगा मला, शपथ पाळायचं पाळू, त्यानंतर ऐकू काय 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 त्याचा रिवॉर्ड आहे काय केला पाहिजे काय नाही. बोलते तसंच आहे आपला हा तोरा आणि मिचवत. तर कोला नोग्या बहार मोती मग अजून एक दिलंय असं आहे की आपल्या माउंटन सिनाय असं आहे की जर आपण बघायला गेलो तर माउंटन सिनायला आता पण जाऊ शकतो. कुठे आहे ते इजिप्तमध्ये आहे. पण तिकडं काय आहे माउंटन सिनायमध्ये, आपण जर तिकडे गेलो तर त्या माउंटनवरती जाऊ शकतो की नाही की आपल्याला काय लिहिलं आपण बघू पराशामध्ये किंवा शबुवतला जे आपण वाचतो असं की त्या माउंटनवरती असं आहे की असुर आहे त्या जवळ जायला. असं की हशिम बोलतो त्याला की तिकडं फेन्स कर. ओके. गदेर फेन्स म्हणजे त्या माउंटेनच्या आजूबाजूला हे ठेव की कोण आतमध्ये एंट्री नाही करणार. आणि जो कोण या माउंटनला हात लावेल तो तिकडच मरून जाईल. का होते की हा माउंटन आता स्पिरिच्युअली हायेस्ट लेवलला आहे. फक्त तू जरी तू आरोन सोबत आलास तरी आरोन लोक बाहेर थांबतील आणि फक्त तू वरती एंट्री कर, तिकडं आम्ही तुला तोरा देऊ असं नाही. पण जर आपण आत्ता गेलो तिकडं आणि त्या माउंटनवरती चढलो ज्या माउंटेन आपल्याला तोरा भेटलाय, कोणालाच काय होणार होऊ नाही शकत तिकडं. का की तो फक्त वन टाइम आपलं स्पिरिच्युअल झालेला, म्हणजे त्या टायमासाठी फक्त स्पिरिच्युअलिटी आलेली. त्यानंतर अलाउड आहे फेकाला. जसं एक्झाम्पल आपण बोलतो सुका. सुकामध्ये आपण किती स्पिरिच्युअलिटी वापरतो, लुलाब घेतो, स्पिरिच्युअलिटी त्यामध्ये हलवतो. आपण जमिनीवरती ठेवतो बोलतो अरे असुर आहे काय करतो जमिनीवरती कशाला ठेवतो, हे की ते फक्त 7 दिवसाला तो आपण मिtzवासाठी पाळतो. त्यानंतर अल्लाहाप्रमाणे आपण जाळतो त्याला. पेसखमध्ये येईल किंवा काही काही जण फेकून पण टाकतात. त्यामध्ये काही प्रॉब्लेम पण नाही की तो असं की मिचवा कधीपर्यंत आहे जिथपर्यंत त्याचा टाइम आहे. काय काय मिचवा कंटिन्यू करत राहतात. ओके. पण बाकीच्या मिचवा एक्झाम्पल सिसीत आतमध्ये आपण सिसीत घालतो त्याचा धागा तुटलाय. ओके. ते आता काय केली पाहिजे, चित फेकली पाहिजे, पुरली पाहिजे मध्ये जिथपर्यंत ती त्याचे धागे असतात तिथपर्यंत अलाउड आहे. पण जेव्हा पण ते धागे खराब झाले किंवा काय झाले तिथपासून ते हलाखाप्रमाणे जाऊन फेकू शकतो. पण आपण काय करतो सांभाळतो त्याला किंवा पुराला देतो किंवा
डिस्ट्रॉय करायला जे जिकडं हलाखाप्रमाणे डिस्ट्रॉय करतात, पुरतात जमिनीमध्ये, तशाप्रमाणे करतात. पण हलाखाप्रमाणे त्याला गरज नाही आहे. तिची जी खराब झाली, आपण बघतो जो माणूस वारलाय त्याला आपण पुरतो आतमध्ये. मग त्या सकाळचा त्यासाठी पहिले आपण काय करतो, ते धागे कापतो. का? की ते टायमासाठीच आहे तो. असं नाही कोला नोगिया बहार मोती उमत आपल्या पराशम दिलेला आहे, की जसा माउंटनवरती जिकडे आपल्याला तोरा भेटलाय, तो स्पिरिच्युअलिटीमध्ये सर्वात हाय लेवलला होता. तसंच बोलते आपले खखामीम पण आहेत, म्हणजे आपले जे तोराचे स्कॉलर्स आहेत, बोलते ते पण तसेच आहेत. आणि जो कोण त्यांना हात लावेल ते त्याला पनिशमेंट हशेम देतो. उमेर हफेज खाईम, असं लय हफेज खाईमनी, की या लाईनपासून कोला नोगिया बेहार मोत युमा, त्या लाईनपासून आपण असं शिकू शकतो की किती माणसांनी सांभाळून राहायला पाहिजे, त्या रिस्पेक्ट द्यायला आपले तोराचे स्कॉलर्सला. की असं नाही ज्या माउंटवरती आपल्याला तोरा भेटला तिकडं माणसाला मरू शकत होता, आणि जिकडे जो तोरा तिकडचा वाचतोय, तर त्याला किती स्पिरिच्युअलिटी असते. म्हणून असुर आहे. एकेक जण म्हणतात, "अरे हा राव असा आहे, तो राव तसा आहे, या रावचा काय करायचा." आणि तो असं बोलते नाही. आपल्याला मध्ये पडला पाहिजे की हशेमला माहिती आहे प्रत्येक रावचा किंवा काय असेल वाईट काय नसेल, तर हशेमला माहिती आहे त्याचा अकाउंट करायला. पण तू जर येऊन जेव्हा येऊन बोलतोस, जसं लिहिलं आहे की काय करतोस तू इथं, पण त्या तलमीद खाखाम त्याला आपण तो मोठा राब बोलतो, त्याचा आपण म्हणजे काय करू शकतो, त्याला लागू शकतो त्याला. त्याबद्दल वाईट बोलतो म्हणजे जसं त्याला हात लावतोयस तू. लाखिन इधर इस्रायल शिलोन का फिलो कैसे मग तो असं नाही. म्हणून लेमिशू पोग्या तलमीद खाखा म्हणजे जो कोण मोठ्या राबला उलटा बोलते किंवा त्याची इज्जत काढतोय सर्वांसमोर वगैरे, आज असं आहे की खसफे शलोम त्याला पण डिफिकल्ट पनिशमेंट होऊ शकते. आपले येरुशलमी मध्ये आहे, आपली एक स्टोरी सांगितली आहे. रबी झेरा. चला की रबी झेरा जेव्हा आपले इस्रायलमध्ये आले, ओके, एक मरा असं आहे की रबी झेरा झहीर असले का, रबी झहीरा काय केलं त्यांनी, ते इस्रायलमध्ये त्या लोकांनी आलिया केला, इस्रायलमध्ये आले. आणि ते एका इटलीमध्ये एंट्री केली त्यांनी. ओके, एक मिनिट जरा. असं नाही की रबी झहीरा ते इस्रायलला आले. आणि असं नाही की त्यांनी काय केलं ना, इन्फिनिशन खातो. त्याने काय केलं, पहिल्याच्या टायमाला डोनेशन द्यायचे रक्ताचं. आणि पहिल्याच्या टायमाला रक्त असं नाही की ते लोक शोल्डर्समधून काढायचे किंवा नाही जसं आपण नॉर्मली काढतो, त्या अंगामधून काढायचे डायरेक्ट. आणि असं नाही की तो रक्त नाही कोणला आपण डोनेट करायला, पण ते आपल्या हेल्थसाठी वापरायचे. ओके, आपल्या डोनेट करताना ते लोक आपल्या ह्याच्यामधून काढतात, आपल्या नर्व्समधून. ओके. पण जेव्हा ते हक्काचा जाम बोलतात, म्हणजे तो आपला बॉडीमधला घाणेरडा रक्त कसं काढायचे असं नाही की त्या मला प्रोसिजर होता. पण ते काढल्यानंतर तो माणूस वीक व्हायचा, एक दिवस दोन दिवस, आणि नंतर पुरा बॉडी फ्रेश नवीन रक्त तयार व्हायचं. असं झालं की रबी जहीर आणि ते पण इस्रायलला आले आणि त्यांनी तसं केला. ते लय वीक झालेले, पण ते बोलले काहीतरी मटण वगैरे खाल्ला पाहिजे. असं ते एका मटणाच्या दुकानात गेले. आणि तिकडचा जो मटण कापणार होता त्याला विचारला, "अरे, अं, मला मटण पाहिजे, किती रुपये आहे?" तो बोलते, "60 शेकेल किलो आहे." तो बोलते, "वैसे ठीक आहे, मला 1 किलो दे." तर एवढा तो राग होता, तर बोलले, मी बसतोय तर मला पिशवी बांधतो." बोलते, "नाही नाही, मी असं नाही देणार." बोलते, "मटण." तर बोलते, "जेव्हा मी मटण देतोय तेव्हा मी हातावरती एक फटका पण देतो, म्हणजे काय होतं, लोखंडाचं हे घेतो, सळी घेतो आणि त्यांनी मार देतोय." तो राब बोलता, "अरे मी तेवढा म्हातारा आहे आणि एवढा वीक पण आहे." बोलते, "तू म्हणजे म्हणजे अंग लागू शकते मला." आणि तिकडे आजूबाजूला दुकान पण नव्हतं. तर मी जहीरा बोलले, "तो एक काम कर, तू अजून पैसे घे, 60 शेकेल किलो घे, पण मला तो मार नको देऊ." तो तिकडचा जो होता त्याला नाही आवडायचे राब लोक. तो ते नाही, तो ते काम कर, डबल घे. तो ते नाही, तुला पाहिजे मटन तर हेच आहे इकडचं कंडिशन. तर राब जहीरा बोलले, "अरे काय करू आता, नाही खाल्ला तर मी डेंजर होऊ शकते माझ्या लाईफला." त्यांनी काय घेतला, मटण घेतलं 1 किलो आणि त्याला एक म्हणजे बांबूने मारला पण त्या राबला त्यांनी. तो ते राब घरी गेले, खाल्ला पिल्ला आणि संध्याकाळी कुठं आले, आपल्या बेतमिद्रास आले.
संध्याकाळी आरवीत केली वगैरे आणि तिकडच्या नवीन होते म्हणून तिकडच्या एक स्टुडंट्सला विचारला, की राबला विचारला, अरे मला सांगा इकडचं काय आहे असं म्हणजे प्रोसिजर आहे, जो कोण मटण घेते त्याला काठीने मारतात. तो ते कुठला प्रोसिजर आहे बोलते नाही तर सिटीमध्ये असंच चालतं मला बोलले. तो ते नाही काय झाला, तो ते असं असं मी घेतला आणि तिकडचा जो मटण कापणार होता त्यांनी मला काठीने मारला. तो बोलते काय, असं असं केला एवढा मोठा राग आणि त्यांनी हात उचलला. तर रावने काय केला, असं बोलतात की रावनी ते स्टुडंट्सला घेतले आणि त्याला म्हणलं की जा त्या माणसाला घेऊन या, आपण त्याला पनिशमेंट देऊ, जसं म्हणजे कोर्टामध्ये कसं देतो तसा. तर स्टुडंट्स लोक लय एकदम हे होते काय होतात, रागेत होते. आणि त्याने काय केला, त्या रागेमध्ये येऊन त्यांनी त्याने रागेमध्ये येऊन काय केला तिकडं, रागेमध्ये येऊन त्यांनी काय केला तिकडं, आपला स्टुडंट्सला पाठवला, मग त्याला घेऊन या आपण त्याला पनिशमेंट देऊया. एक मिनिट द्या, बोले पुष्ण्या. असं लय आहे की ते स्टुडंट्स आले तिकडे दुकानाच्या जवळ त्या घराच्या जवळ त्याला घ्यायला, बघतात तर काय, तो माणूस मेलेला होता आणि त्याला कॉफिनमध्ये घेऊन गाळाला जात होते. तर ते लोक परत आले आणि ते राबला बोलले असं असं झाला बोलते. आम्ही पोचलो तिकडं आणि तिकडं काय झाला, तो राब मेलेला होता. तर राब बोलले, तर तिकडचा जो मोठे राब होते त्या मशिदीचा, ते त्या राबी झैरला बोलले, बोलते काय तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी त्याला मारून टाकलात, म्हणजे म्हणजे काय होतं ते खमीम त्या लोकांचा म्हणजे वर्डमध्ये ते लोक मारू शकतात बोलतात त्याला. त्यांनी मग ते त्याला श्राप दिलात वगैरे, तो ते नाही मी तर काय नाही केला बोलते, मला वाटलं की इकडचा असाच आहे या जागेचा हे रूल, म्हणून की मी काय बोललो पण नाही त्याला, मी घेतला तो मार आणि तिकडे निघून गेलो जेवण वगैरे घेऊन. तो बोलते हा पण बोलते बघ, बोलते जरी आपल्या तलमीत खखाम मोठ्या राबला, जरी कोण दुसरा काय बोलते तो राबला पण राग नाही येत आणि तरी काय बोलत नाही. पण त्याचा रिस्पेक्टसाठी कोण तिथं बदला घेतो, असं की हशेम, हा कदोश बरोबर. मग त्या हशेमनी त्याचा बदला घेतला आणि त्यामुळं तो मेला. म्हणून किती इम्पॉर्टंट आहे की माणूस जेव्हा कुठल्या राबला बोलता, अरे हा राब असा आहे तो राब तसा आहे, हे असे आहे ते तसे आहेत, असं रे की प्रत्येक राब जो मोठा राब झालाय त्यांनी या लाईफमध्ये तर मेहनत केलेली आहे म्हणून तो राब झालाय. नाही आपण खोट्या राबची बोलतोय चांगली याची भाऊ कशा रिस्पेक्टेड रब्बानी मिळते. तर माणसाने माहिती नसेल गप्पा बस काय बोलू नको. जर तुला का माहिती नाही त्या राबबद्दल काय आहे, त्याची स्टोरी काय आहे, तर त्या राब उभा असेल, मग ते किती त्याला असं की त्याचे बुक्स जाळले, ज्यांनी ते फर्स्ट टाइम बुक्स काढले, चला की त्याचे हलाखत थोडे बेनिश खाच्या अगेन्स्ट होते, त्याच्या अगेन्स्ट होते ते हे. आणि त्यांनी जी पहिली बुक काढली त्यामध्ये पण हलाखत त्यांनी लिहिलेले, जे हलाखाप्रमाणे असले पाहिजेत आपले स्फरादीम लोकांना. पण माणसांना आवडलं नाही, बोलते आतापर्यंत आमचा राब बेनिश खा होता आणि तू आता आमच्या हलाखत चेंज करतस वगैरे. तर माणसांनी काय केलं, ज्या त्यामध्ये तर कोणी यबी अहोमेर पहिला काढला, असं आहे की त्याचा बुक्स जाळले तिकडं माणसांनी. पण तर राबला दुःख झाला, तो ते बघ घेऊ शकते की माझ्या हातून काहीतरी चुकी होते इथं, म्हणून असं असं झालं वगैरे. पण त्याला की काय केला, चाललंय की ते राब बोलले चल मी नाही, मी कंटिन्यू करत बुक्स लिहायला वगैरे, मी कंटिन्यू करत आपला शिवरीम द्यायला. असं नाही की त्या रात्री बेनिश खाय जे वारलेले होते ते राब उबाद्याच्या स्वप्नामध्ये आले, त्यांची बुक घेऊन हातामध्ये, जे त्यांनी फर्स्ट काढलेली अबी आहे, आणि त्याला बोलले अरे, मग ते जे काय करतस ते भाऊ हशीम चांगलं आहे, मला माहिती आहे की नाही कोणाला वाकवायला करतस किंवा माझा नाक म्हणजे खाली करायला, तू हशेमनी मिचवत करायला दिले, तुला स्टडी करायला दिले म्हणून तू करतस हे, तू कंटिन्यू कर आणि ह्याच्यापासून मला लय एन्जॉय होते माझा लाईफ. म्हणून इथं आपण बघू काही काही जण बोलतात हा राव माझा ह्याच्या अगेन्स्ट बोलते, तो राव त्याच्या अगेन्स्ट बोलते, बोलते आपल्याला नाही माहिती त्यांचं काय तिकडे आतमध्ये चालू आहे त्यामध्ये. म्हणून आपण असुऱ्यामध्ये काय बोर्डाला जसं आपण एक्झाम्पल बोललो, एक कोणा आठवण असेल एक हे होता, मोठा राब होता आणि तो बाबा असे म्हणजे सुनता बेतकेनेसत होती सर्व होती. आणि असं की येरुशलेममध्ये तिकडं राब म्हणजे भूक लागलेली म्हणजे भूक पडलेली होती, म्हणजे दुष्काळ होता. ओके पाऊस नव्हता आणि काय उगत नव्हता वगैरे 2-3 वर्ष असं झाला. आणि म्हणून काय केला, तर प्रत्येकजण आपला पण हा राब थोडा म्हणजे थोडा फायनान्शियली चांगला सेट होता, म्हणून मग मी कंटिन्यू केला. एक दिवशी
राब आणि त्या जो राब होता तिकडचा मशिदीचा, तिकडं मोठा जो बोगोशिम सर्व त्याला रिस्पेक्टेबल होता. त्यांनी एक त्याकडे कॉईन होता, नेपोलियन असायला त्याला कॉईन ऑफ नेपोलियन बोलतात. जो गोल्डन मोठा कॉईन होता, तो काय केला, तो कपाटाच्या इथे ठेवलेला आणि त्याला आवडत बघायला त्याकडे वगैरे. एक दिवशी काय आला, पोरगा आला आणि पोराला भूक लागलेली, त्याचा पोरगा राफचा. त्याने काय केला, त्याला वाटलं कॉईन मधून तो काहीतरी चॉकलेट घेऊ शकतोय, आणि त्यांनी तो कॉईन घेतला तिकडनं, आणि जाऊन त्यांनी चॉकलेट विकत घेतला, आणि तिकडनं निघून हे झाला. काय म्हणतात मक्कोलीत, म्हणजे आपला मिनी मार्केट कसं असतो, त्या माणसाकडनं काहीतरी चॉकलेट घेतला आणि तो खात परत परत येत होता. तोपर्यंत कोण आले, राब आले. राब बोलते, अरे इकडचा कोणी चोरी केला, बोलते हा कॉईन घरात चोरी झाली, पोलिसला बोलवा वगैरे. तिथपर्यंत पोरगा येतो. तर ते पोराला विचारतात, तू कॉईन बघितलास काय? तो बोलते, हा, मी चॉकलेट घेऊन आलोय बघ, हा लॉलीपॉप घेतलं विकत. मग ते एवढा हजाराचा कॉईन मधून तू फक्त एक चॉकलेट घेतलास, म्हणजे कोणाला दिलास? तो ते इकडचं मिनी मार्केट होता ना, त्याला दिलाय मी. त्याला कोणा सर्वांना काय माहिती समजला की त्या मिनी मार्केटच्या माणसानी त्याला एडा बनवलाय. तो कॉईन घेतलाय आणि त्याला एक चॉकलेट दिलंय. सर्वजण तिकडं फॅमिलीवाले गेले, त्याचं भांडायला लागले, अरे असं कसं तू कॉईन घेतोय? तो ते नाही, ह्यांनी तर मला फक्त एकच शेकेल दिला. मग ते नाही मोठा हे कॉईन दिला मला असा असा. तर सर्वजण बोलायला लागले, हा तू लपवतोस आणि हे ते. आणि हळूहळू काय झाला, माणसं जमा झाली, आणि हळूहळू सर्वांना म्हणजे भानगड व्हायला लागली. ते लोक बेद्दीनला गेले, आणि हे पण, तो ते नाहीच आहे मॅडम, मी कुठनं देऊ, तुम्ही लोक काय बोलतात. पण काय झाला, हळूहळू त्याचं नाव खराब झालं तिकडं पुऱ्या सिटीमध्ये, आणि माणसं घाबरायला लागली. बोलते, नाही नाही, पोराला पाठवू नको तिकडं, तो पोरांना चोरी करतो, त्यावरनं विकत नको घेऊन. आणि हळूहळू त्याचा काय झाला, तो त्याला दुकान विकायला लागला, आणि त्याला तो सिटी सोडायला लागला. पण एक दिवशी थोड्या वर्षानंतर काय झाला, बोलते ते राव चोराशिडी करत घरात बसलेले, आणि त्याला एक लेटर आला. आणि ते लेटर खोललं आणि काय बघितलं आतमध्ये, तोच कॉईन होता, तो गोल्डन नेपोलियनचा, जो आपण बोललो जो हरवलेला होता. आणि त्यासोबत लेटर होता. तर त्या लेटर मी लिहिलेला, शलोम राब, होते मी तुमचा एक स्टुडंट आहे, जो इथं तुमच्यासोबत होतो पहिले किती वर्ष पहिले. मी तुम्हाला कॉईन परत करते. बोलते का? बोलते थोड्या वर्ष पहिले इकडं हे पडलेला, आपला दुष्काळ पडलेला. ओके, आणि या दुष्काळामध्ये काय झालं, दुष्काळामध्ये जेवण नव्हतं, आणि माझ्या घरी लहान लहान पोरं होती बोलते, आणि त्या पोरांना जेवायला नव्हता, आणि मी रस्त्यामध्ये रडत होतो. आणि त्या टायमाला मी काय बघितला, तुमचा पोरगा एक गोल्डन कॉईन सोबत खेळतोय. मी काय केला, त्या पोराची बात करता करता तो गोल्डन कॉईन एक शेकेलमध्ये मी चेंज करून टाकला, आणि त्याला देऊन टाकला परत. आणि तो गोल्डन कॉईन घेतला, आणि त्या गोल्डन कॉईन पण भाऊ कसे मी जेवण घेतला, सर्व घेतला, आणि माझ्या पोरांना मरणापासून वाचवला. मग ते मला इम्पॉर्टंट होता म्हणून स्लिखा, मी समजू शकते तुम्हाला किती त्रास झालाय. आणि निघून गेला. तर राफ घाबरले, बोलले, अरे बघ किती मोठी चुकी झाली माझ्या हातून, आणि माझ्यामुळे कोण कोण काय झाला. बोलते तो काय म्हणतात मार्केटचा जो माणूस होता, मिनी मार्केटचा जो मालक होता, तो बिझनेस मधून पडला, त्याने घर सोडला, घर विकला, आणि कुठं लांब राहत होता. असं नाही की सर्वजण जे इन्व्हॉल्व्ह होते त्यामध्ये, सर्वजण 120 इयर्स नंतर वरती येतील हाशिमकडं जजमेंटसाठी. जसं आहे की पहिल्या माणसं कोणच्याकडे येतील, त्या मिनी मार्केटच्या माणसाकडे, तुम्ही चोरी केलीच. आता हाशिमला माहिती आहे कोणी चोरी केली नाही, तर त्यांनी जर चोरी नाही केली तर त्याला काय बोलतील, नाही नाही, तुला तर इथं काय पनिशमेंट भेटलीच नाही पाहिजे, तुझा घरी. नंतर कोण येतील, बोलते राव येईल. आणि राव बोलतील की काय, अरे राव बोलेल, अरे हे पनिशमेंट काय केली पाहिजे म्हणजे. राव बोलेल, मी चुकी जरी मारतून, पण मला नाही माहिती होतं. जर नॉर्मल माणसाला विचारलात की त्यांनी, त्याचा पोरगा बोलते मी पैसे त्या मिनी मार्केटवाल्याला दिले, आणि मिनी मार्केटवाल्यांनी होऊ शकते की त्यांनी केलं आहे, तर माझी काय चुकी आहे इकडं. तो त्याला बोलतात, हा कधी बघू, बोलते नाही नाही, तुझ्यावरती पण काय पनिशमेंट नाही. तर बोलते कोणाला पनिशमेंट भेटेल, इथं काहीतरी चुकी कोणच्या हातून तरी झालेली आहे. तर बोलते कोणालाच पनिशमेंट नाही भेटणार. नाही त्या रावला, नाही त्या पोराला, नाही त्या फॅमिलीला, किंवा त्या मिनी मार्केटच्या याला, पण जेवढी माणसं आजूबाजूला होते आणि त्या लोकांनी या गोष्टीबद्दल इकडची तिकडची वाईट गोष्टी बोलले, तर तिकडं सर्वांना काय होईल, तर सर्वांना पनिशमेंट भेटेल. का?
की तुम्ही लोकही तुमचं डोकं कशाला मध्ये टाकलात त्यामध्ये. आणि जी गोष्ट ही चुकीची गोष्ट आहे त्या हशिमला माहिती आहे, पण आपण मध्ये नाही टाकली पाहिजे. म्हणजे जर कोणाला माहिती पडला फॅमिलीबद्दल काय किंवा कुठल्या मोठ्या राबबद्दल किंवा काय, असूर आपल्याला मध्ये बोलावला की आपल्याला नाही माहिती तिकडचे अकाउंट्स काय चालू चालू आहे तिकडे झालाय. माणूस ऑल द टाइम काय करतो, अरे हे असं केला त्यांनी तसं केला, नंतर ते होऊ शकतं की चुकीचं निघेल. पण जेवढा ते बुशा बुशा म्हणजे त्याचा अपमान झाला त्या माणसाचा, ज्या बात केली आपण घरी बात केली किंवा फॅमिलीमध्ये बात केली, तर ते त्या ते परत नाही आणू शकत. म्हणून सर्वात बेस्ट गोष्ट, एक मिनिट. किती इम्पॉर्टंट आहे मग थोडे हलाखोत की कसं वागलं पाहिजे आपण. כתוב בשולחן ערוך חייב אדם בכבודו רבו ויראתו יותר מאביו. म्हणजे माणसानी त्याच्या राबला किंवा मशिदीचे एक्झाम्पल आपण सांगतो खजान किंवा मोठे राब असतात, त्यांना असं नाही की डॅडी मम्मीपेक्षा पण जास्ती रिस्पेक्ट दिला पाहिजे. का? की असं नाही की डॅडी मम्मी त्याला या वर्ल्डमध्ये आणतात आणि जे राब असतात किंवा काय असतात ते त्याला कुठल्या वर्ल्डमध्ये घेऊन येतात, बोलते पुढच्या वर्ल्डमध्ये घेऊन येतात. लो खरंच फिलिंग डिफरंट राबो. सूर्य आहे त्या राफच्या समोर फिलिंग काढायला याला साईडला गेला पाहिजे आणि काढला पाहिजे. का? की जसं मी तर दाखवते की मी किती हे आहे नाही, साईडला जा, तिकडं फिलिंग काढ आणि हा मीच आहे. तर की का तो त्याचा रिस्पेक्टचा नाही, त्याला एवढा रिस्पेक्ट दाखवते. אולם אם יכסה את הראשו, טוב, מצווה עשה לקום בפני כל חכם. מצווה आहे कोण राबने एंट्री केली किंवा कुठला म्हातारा माणूस जो पण चाललाय की 60 इयर्स 70 इयर्सच्या वरती आहे, मिचवा आहे ते आल्यावरती उभा राहिला पाहिजे. म्हणजे जर मशिदीत आणि बघते कोण म्हातारा माणूस आलाय ते आपल्या जवळ, मिचवा आहे थोडा उभा राहिला पाहिजे, त्यांना बसला पाहिजे. का? त्यांना रिस्पेक्ट द्यायला, जसं डॅडी मम्मी आली की आपण उठतो आणि बसतो, तसंच त्यांनी केला पाहिजे. כמה טיפשים אותה אנשים שגם מפני ספר תורה. בודק किती מסכת מכות מדינה आहे की किती माणसं चुकीचं विचार आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, की जेव्हा सफेद तोरा आहेत सर्वजण उभे राहतात किस करतात आणि कोण कुठला मोठा तोराचा स्कॉलर आला किंवा काय आला तो उभे नाही राहत. मग जर एक्झाम्पल बघू आपण, इस्रायलमध्ये वगैरे कोण राग सफेद तोराला चढतात किंवा एंट्री करतात, सर्वजण उभे राहतात. जेव्हा राग एंट्री झाली बसले मग सर्व जाऊन बसतात, तसाच जे सफेद तोराला उठले ते पण उभे राहतात. म्हणून माणूस काय बोलतो, अरे सेफे तोरासमोर उभा राहतो, पण बोलते इथं सेफे तोरा चालतोय, त्या माणसाला सर्व तोरा माहिती आहे, तो मोठा राब असतो तो. म्हणून त्यांना असा रिस्पेक्ट दिला पाहिजे. काही जण राबचा किस करतात हँड, मग ते नाही काय हात किस करतात, मग ते नाही, त्या हातामध्ये किती तोरा आहे, किती तोरा लिहिलेली आहे त्यापासून, म्हणून आपण त्याला किस करतो. मी मग काय मी शमी तो मार्ग तो कधी उभा राहिला पाहिजे, तर त्याच्या 2 मीटरच्या जवळ आले म्हणजे मी त्या तोरा शडी एका साईडला करतोय, ते जवळ आले माझ्या, तो उभा राहिला पाहिजे. सूर्य मला बसून बात करायला, जरी ते तिकडनं चालत साईडला गेले तरी उभा राहिला पाहिजे. Mentre che la comunità li finisce e getto harba moto אלא אם כן. אם יש תור במשרד המכולת כדומה, יש לכבד את תלמיד חכם שייכנס ללא תור. म्हणजे जर मी आता लाईन मध्ये उभा आहे मिनी मार्केट वगैरे मध्ये आणि बघतो राब आलाय, मिचवा आहे तर राबला पुढे जाऊन त्यांना माझी जागा दिली पाहिजे किंवा माझ्या पुढे जागा आहे ती दिली पाहिजे. का? की जो कवोद से पहिले तो, की हा आपण रिस्पेक्ट कोणाला देतो, त्यांच्यामध्ये जो तोरा येतो. ओके. अबोन गदर हो लेवलचा तलमीद खखा मग दिसून होतो. असुर आहे माणसाच्या आतमध्ये काय काय बोलतात, जळतोय किंवा राग राग आहे कुठल्या रागबद्दल वगैरे, ही गोष्ट असुर आहे ना, चांगली गोष्ट आहे. हा मोठा अवेअर आहे त्यामध्ये त्या वगैरे गेलो यशस्वी चालक मी काम येशत खखाम असं नाही की काय काय जण बोलते, अरे तो तलमीद खखाम म्हणजे जो मोठा राब आहे त्यासमोर उभा राहिला पाहिजे. असं नाही की जेव्हा त्याची बायको पण एंट्री करते तर त्या घरामध्ये वगैरे तर उभा राहिला पाहिजे. का? की असं नाही की जे काय तोरा माणूस शिकतो तो कोणच्या मुळे आहे, बोलते असं नाही की त्या बायकोमुळं, की त्या बायकोमुळं त्याला एवढा तोराबद्दल हे भेटलंय, रिस्पेक्ट. ओके. तर आपण कंटिन्यू करू आपल्या अलाखोत शबात, पण त्यामध्ये आपण पहिले एक बघू आपल्या बेदरात शेम शबातला 10 कमांडमेंट वाचू आपण.
असं तिथं काही काही ठिकाणी आपलं ट्रेडिशन आहे की काय करतात जेव्हा तोराचा स्टडी करतात, आपला तो आलिया आहेत आपली स्लिखा 10 कमांडमेंटची, तर सर्वजण उभे राहतात. लाखामध्ये नाही उभं राहायला पाहिजे, गरज नाही. तो बोलते ना आम्ही लोक रिस्पेक्ट देतो वगैरे. נכון, रिस्पेक्ट देतो आपण पुऱ्या तोराला दिला पाहिजे. का की आपल्याला पुरा तोरा भेटला आपल्याला, नाखून आपल्याला सांगितलेत फक्त 10 कमांडमेंट्स ते स्टार्टला, आणि नंतर पण कंटिन्यू केलं. 40 वर्ष मुशरफींनी तोरा ऐकलाय, तिकडे शिकलाय आणि आपल्याला शिकवलंय. माणूस नाही सिलेक्शन करू शकत फक्त मी हे 10 मिtzvot पाळतोय 10 कमांडमेंट्सचे आणि बाकीचे मिtzvot नाही पाळत. जर जर माणूस मशिदी जातोय आणि त्याच आलियाला जेव्हा 10 कमांडमेंट्स येतात तर माणसं उभे राहतात, आज ही गोष्ट नाही तर चांगली गोष्ट आहे की आपण दाखवतो इम्पॉर्टन्स फक्त 10 कमांडमेंट्सला आणि बाकीचा तोरा नाही एवढा इम्पॉर्टंट आहे. म्हणून जेव्हा 10 कमांडमेंट्सचा येतो, जर सर्वजण उभे राहत आहेत आसूर आहे त्याला एकट्याला बसायला, आणि जर सर्वजण बसतायत तर त्याला आसूर आहे एकट्याला उभा राहायला. जी त्या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे. एक्झाम्पल जी 6वी आली आहे किंवा काय आहे, काय केलं पाहिजे, उभा राहायला पाहिजे पहिलेपासूनच. म्हणजे पहिल्या आलियापासून उभा राहा, किंवा त्या 6वी आलिया जेव्हा चालू होईल तेव्हा पहिले उभे राहा. म्हणजे आता चालू करण्यात उभे राहा, म्हणजे जेव्हा मध्ये 10 कमांडमेंट असतील तर पहिल्यापासून उभा होतो. म्हणजे मी जसा फक्त नाही 10 कमांडमेंटला रिस्पेक्ट देतोय, मी पुऱ्या तोराला रिस्पेक्ट देतोय. पण जर आता त्या मशिदीमध्ये ट्रेडिशन आहे सर्वजण उभे राहतात वगैरे, बस तू एक काम कर, थोडा लवकर उभा राहा त्या आलिया चालू व्हायच्या पहिले. पण दाखवून उभा रे नाही असतो रे आपल्याला उभा राहायला म्हणून बसून राहायला नाही. समजलं? जर बेतात असे शबातला मशीद जातील तर ही गोष्ट थोडी लक्षात ठेवली पाहिजे. तर मेलाफेत मक्के पे पतिश. ओके, आता आपल्यामध्ये अलाखामध्ये लिहिलं आहे की प्रत्येक गोष्ट जी मी एंडला त्याचं काम पुरा करतो आणि तो आता गोष्ट तयार झाली, त्याला बोलतात मक्के पे पतिश. असं एक्झाम्पल बोलतो. आपल्या पहिलेच्या जमान्यामध्ये ना असे शर्ट जे आपली तयार आहेत तसे भेटायचे. पहिले काय करायचे, शर्ट वगैरे बनवायचे. पण जे विकणारे माणसांना माहिती नव्हतं की माणसाचा गळा किती मोठा आहे. काही माणसाचा गळा एवढा मोठा होऊ शकतो की तेव्हा बटन्स वगैरे नव्हते. तयार होते फक्त डोक्यामध्ये टाकायचे आणि तो तयार व्हायचा. तेव्हा कधी कसा माणूस विकत घ्यायचा, घरी यायचा आणि काय करायचा, तो फाडाचा थोडा, जेवढा त्याला पाय तेवढा, आणि तो डोक्यामध्ये एंट्री करायचा. ह्याला बोलतात मक्की पे पतिश. का की पुरा काम तयार झालेला, फक्त थोडासा काम राहिलेला जॉईंटचा होता. ज्या आतापासून त्याला नाव असेल काय, टी शर्ट. ओके, त्याचं नाव काय होईल, खुलचा म्हणजे शर्ट किंवा टी शर्ट, हा नाव आता दिले जाईल. त्या पहिले तो अजून शर्टाचं नाव नव्हतं त्यावरती. का की तो 100% तयार नव्हता. जेव्हा मी तो लास्टचा पर्सेंटचा मी तयार करतोय, त्याला बोलतात मक्के पे पतिश. ओके, आपण एक्झाम्पल बघू बेजार तसे की काय मक्के पे पतिश बोलतात, म्हणजे जेवण अजून तयार नाही. म्हणजे तयार, ऑलमोस्ट तयार आहे पण मी अजून तो आता थोडं तो आता तयार होईल, त्याला बोलतात मक्के पे पतिश. ओके. काय बोलू अजून बोलू शकतो, किंवा आपला माणसाने टेबल विकत घेतलाय आणि तो टेबल पार्ट्समध्ये आलाय. मी काय करतोय, घरी येऊन कनेक्ट करतोय आणि तो आतापासून टेबल तयार झाला. फक्त त्याला एक खिल्ला काढायचा होता आणि तो पुरा तयार होईल. त्याला बोलतात काय झाला, त्याला बोलतात मक्के पे पतिश. त्यामुळं तो आता गोष्ट मला तयार झाली किंवा मी वापरू शकतो. समजलं? की का जेव्हा बेथामिदेश होता तेव्हा काय करायचे, तिकडं सर्व काम संपल्यानंतर एंडची गोष्ट ठेवायची. म्हणजे जसं एक्झाम्पल बोलतोय, मी शिवतोय, कपडा शिवलाय, ओके, माणसाने कपडा शिवलाय, एंडला फक्त धाग्याला काय करते, तो क्लोज करते. आणि आतापासून तो कपडा कधी सुकणार नाही. असं त्याला बोलतात मक्के पे पतिश. लास्टचा जो मी त्याला त्याला म्हणतात की मार देतोय. ओके, की तसा बेतामिदश मध्ये होतो, तसं होच कराचे. आयुनोतनी बो मक्का अखरोना मैदाल सिवमा, म्हणजे दाखवाला की काय जो आता हा आपला बेतामिदश तयार झालाय. म्हणून ही गोष्ट पण आपल्याला सुराच्या बदला, अरे पण पुरा तयार आहे 99%. नाही नाही, जरी तो 99% तयार आहे, हा 1% जो काय केलायस, 1% तू जो तयार नाही केलायस, त्यामुळे तो अजून जसं की तो तयार नाही. आणि जेव्हा तू 1% देतोस एंडचा, तो आतापासून ही गोष्ट तयार होते. समजलं? केवढा क्वांटिटीमध्ये मी केला तर तयार आहे. म्हणजे काय काय माणूस बोलतो फक्त मी एक काय करतो इकडचा जसं एक्झाम्पल, आपले काय बोलतात, सूट घेतो. ओके,
किंवा पॅन्ट घेतले किंवा पण त्याचे खिशे काय असतात कधी कधी बंद ठेवले असतात. जर सूटचे असतात तर खिशे बंद करायचे, फक्त काय करायला लागतं, खोलायला लागतं जरासं आणि तो खिस्सा तयार होतं. होते ती पण गोष्ट आसूर आहे. का की आता आतापासून त्याला, जरी तो खिस्सा तयार होता पण तो आतापर्यंत बंद होता. मी काय केला, ते फक्त खोलला थोडासा आणि तो खिस्सा तयार, तो पॉकेट तयार झाला आता. ओके, आधी गोष्ट पण आसूर आहे शबातला. केवढा पण बोललो त्यासाठी क्वांटिटी किंवा हे नाहीये, मेजरमेंट नाहीये. छोटस गोष्ट तरी मी करतोय, जसं मी त्याला आता तयार केलंय. طب اما كيف بتشارك لي شين جريمة اسيا كده شين عشر तो तो यशना अरबात तोला दोन म्हणजे त्याचे अजून लेवल्स आहेत जे आपण बघू. ते कधी मक्के पे पतिश होऊ शकते ते. एक मिनिट लसिकुम. ओके. אז כל פעולה שהיא גמר עשיית הכלי והתיקונו, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मी थोडासा गोष्टी केल्यामुळे ती आपल्या परत लेवलला आली, जी वापरू शकतो. अरे ते तोले ते मक्के पे पतिश म्हणजे ती कंटिन्यू आहे आपला मक्के पे पतिशचा. ואסור מן התורה ונקב כלי שימוש פתח כניסה ויוצא כגון. म्हणजे माणसाने काय केलंय बघितलंय, त्यांनी हे बनवलंय, काय बोलतात, कोंबड्यांसाठी घर बनवलंय. त्याला काय केलं पाहिजे, एंट्री आणि एक्झिटचा हे केला पाहिजे. ते अजून तयार नव्हता. त्याने काय केला, तो घर तर तयार होता कोंबड्यांचा. ओके, ते कुरडा बोलतात त्याला, काय बोलतात ते. त्याने काय केला, तो तयार होता पण त्याला एंट्री आणि एक्झिटचा हे नव्हता. त्याने काय केला, फक्त एक लाईन मारली तिकडं आणि तो एंट्री तयार झाली आता तिकडं. किंवा त्यांनी काय बोलतात सुरी घेतली आणि फक्त ती पार्ट खोलला. ते आता एंट्रन्स आणि एक्झिटच्या इथं केला, तयार झाला. जसं त्यांनी आता नवीन, तसं काय त्यांनी लूल बनवला, म्हणजे आपल्या कोंबड्यांची कुरडी बनवली, जसं कुरडा बोलतात त्याला ते. तो כגון שנקב נועד להיכנס אוויר נקי ולהוציא את האביקה, की त्या एंट्रीज पासून काय होते, चांगली हवा जाऊ शकते आतमध्ये आणि वाईट हवा बाहेर येते. म्हणजे तशी त्यांनी काय केलं, नवीन गोष्ट बनवली इथं. בסדר? אסור לתקן בשבת כלי מקולקל, לפיכך אסור לאשר מחט. आणि म्हणून काय केलं आहे, जर कुठली गोष्ट वाकडी झाले किंवा खराब झाले, त्याला असूर आहे शबातला रिपेअर करायला. म्हणजे जर सुई जर वाकडी झाली, ती वापरू नाही शकत शबातला. त्याने काय केला, फक्त घेतली सुई आणि स्ट्रेट केला. जसं त्यांनी आता नवीन सुई बनवली. मकेबे पतीश बोलतात, की आतापर्यंत ती होता लोखंडाचा तुकडा होता जो वापरू शकत नव्हतो. आतापासून तो सुई त्याचं नाव झालंय तयार. म्हणून प्रत्येक गोष्ट जी रिपेअर करायची असते शबातला, ती असूर आहे. जसं त्यांनी काय केलंय, चमचा वाकडा झालाय त्यांनी स्ट्रेट करते शबातला, असूर आहे. का की जसं कळतंय तरी नवीन या वर्ल्डमध्ये तयार करतोय. शबात झाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही, पण शबातमध्ये आपण बात करतोय काय असूर आहे. אסור לתת גם משבת כלי מקולקל, לפיכך אסור להשם אחת שאין ראוי לשימוש. की का, जिथपर्यंत ती सुई वाकडी असते ती वापराच्या कंडिशन मध्ये नसते, पण तू आता काय केलास शबातला, ती स्ट्रेट केलीस आणि ती वापराच्या कंडिशन मध्ये आले. असूर लोची खुद फिरा. म्हणजे कधी कधी कपड्यांवरती आपले काय येतं, आपले धागे येतात बाहेर. ओके, नवीन त्यांनी शर्ट घेतलाय किंवा सूट घेतलाय, तर कधी कधी त्याचे धागे बाहेर आलेले असतात. ते शबातला मी काढू शकतो की नाही, असूर आहे काढायला. ते होऊ शकते की तो काढल्यावरती काय होईल, तिकडे ती गाठ अजून स्ट्रॉंग केली किंवा बंद केली, की कधी कधी थोडा खुल्ला असतं. मी जेव्हा ती खेचतो काय होतं, तिकडचा तो फाटलेली गोष्ट ती अजून क्लोज होऊ शकते. जसं ते मी शबातला त्याचा काहीतरी नवीन पार्ट तयार केले. ओके. שארית הסמל שנותרו לאחר הסגירה שלה זה עצמו. טוב, משום שעל ידי הפעולה הזאת נגמרת עשיית הבגד. טוב, גם כאשר החוט אינה חוט מחליבה טוב, יהיה פחות בולו, שבת וחג, מכל שלפעמים יכנס. टोप, जसं आपण बोललो सूटमध्ये जास्त करून ही गोष्ट असू शकतात. जसं आपण बोललो खिशा, सूटचा खिसा असतो जो बंद केलेला असतो, तो खेचून काय करतो, वेगळा करतो. इमचा בשבת חוטים תפורים בבגד אסור להוציא בשבת, शबातला असूर आहे. कधी कधी तल्लीत मध्ये पण होऊ शकते किंवा काय, कधी कधी आपल्या काय म्हणतात, खूत म्हणजे आपला धागा निघालेला आहे, तो असूर आहे काढायला. सर शर्टामध्ये तल्लीत मध्ये किंवा पॅन्टीवरती वगैरे तसाच ठेवला पाहिजे. मग तशा बदल्यात काय करायचं ते कर. आपले काय होतात, कधी कधी कपड्यांवरती काय लावतात, आपले प्राईज लावतात. ओके, प्राईजचं जे प्लॅस्टिकनी कनेक्ट केलेलं असतो, ते शबातला मी काढू शकतो की नाही. म्हणजे जर एक्झाम्पल मी शर्ट घेतलंय आणि मी शबातला तयार केला पण मी विसरलो त्याचा
प्राइस टॅग असतो तो काढायला. मागं प्राइस लिहिले 700 रुपये, 800 रुपये त्या पेपरवरती. पण तो पेपर कसा कनेक्ट असतो, जास्त करून ते प्लॅस्टिकने कनेक्ट करतात किंवा बांधलेला असतो. तर हा मला शबातला काढायला अलाउड आहे की नाही, मला प्रमाणे अलाउड आहे शबातला काढायला, की तो आपल्या शर्टाचा पार्ट नाहीये. ओके. एक्झाम्पल, आपले मोजे, कधी कधी मोजे एक्झाम्पल कसे विकतात, जॉईंट असतात, जोड असतं आपलं मोज्यांचा राईट आणि लेफ्ट. ते मोजे काय असतात, जॉईंट असतात. ओके. ते असूर आहे मला, स्लिखा, ते अलाउड आहे मला वेगळे करायला. मग ते का अलाउड आहे, ते आपण बोललो इथं की ते कनेक्टेड आहे, की मी कनेक्टेड वापरू नाही शकत त्यामध्ये. पण नाही, मग ते लोक झालं की फॅक्टरीवाले माणसं ते मोजे कनेक्टेड का ठेवलेले असतात, की जर ते मोजे कुठे पडले तर त्याचा सेकंड पार्ट हरवले नाही जाणार. ऑल द टाइम ते लोक सोबतच असतील जिथपर्यंत वेगळं, म्हणजे त्यापासून ते लॉस नाही होऊ शकत. म्हणजे जर ते दोन मोजे वेगळ्या सॉक्स जे वेगळ्या ह्याच्यामध्ये असते, तर होऊ शकते की तो पार्ट एका साईडला गेलाय, तो पार्ट इथे गेलाय. माणसाला वाटेल काय, जे विकणार आहे त्याला वाटेल अरे ह्याचा पार्ट मला वाटते एकच आलाय, तो फेकू शकते आणि इथं लॉस होऊ शकते कंपनीला. म्हणून ते लोक काय करतात, प्रत्येक मोजाचा जोड असतो तो कनेक्टेड असतो त्या प्लॅस्टिकमध्ये. तो शबातला अलाउड आहे मला वेगळा करायला. जसं आपण बोलू शर्टावरती प्राइस टॅग आहे, मला काढायचे अलाउड आहे शबातला काढायला. सर की शर्ट तसं तयार आहे आजच्या ज्या कंडिशनमध्ये, पुरे शर्ट तयार आहे, पहिल्यासारखं नाही आहे जे आपण बोललो. ओके. कोणाला क्वेश्चन्स आहे याच्याबद्दल, आपल्या शर्टांबद्दल, सॉक्स एक शबातला कसं वापरू शकतो, नवीन गोष्ट वगैरे, तर विचारू शकतो. तो दिनी मिरचीला आलाखा आपल्या आलाखाप्रमाणे बघू काय अजून त्याचे कंडिशन येत आहेत आपल्या. ही गोष्ट म्हणजे आपण इथं बघू किती माणूस विचार करू शकतो, "अरे मी शब्दात पाहतोय, हे करतोय आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये धागा काढतोय अंगावरून, जो कनेक्टेड आहे कपड्याला किंवा खेचतोय त्याला. जसं तो मक्के पे पतिश, म्हणजे जसं त्यांनी एक्झाम्पल आग लावतोय, त्याच कंडिशनला आहे की आपले 39 मेलाखोत जे कामं आहेत, जे असूर आहेत, त्यामध्ये हा पण एक मेलखा येतोय, मक्के पे पतिश. ओके. की आपल्या बेतामिदेशला काय करायचे, कामं करायचे आणि एंडला लास्टचा हे द्यायचे, मक्का म्हणजे फटका द्यायचे तिकडं, त्याला मार द्यायचे आणि ते तयार व्हायचा. तसंच आपल्याला पण असूर आहे, जो गमार मेलाखा म्हणजे जो काम संपतोय तर त्या छोट्या गोष्टीमुळे माझ्या, तो गोष्ट शबातला करायला असतो. शबातच्या पहिले काय प्रॉब्लेम नाही, काय करायचं ते कर. כן, בגד הצמק איפה שנשארו עליו, וכן הכלי המקולקל. म्हणजे होऊ शकतं की काय, आपण बघू पुढच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी जी तयार नाही अजून आणि तो शबातला तयार करते. जसं आपण बघू फुगा फुगतोय शबातला अलाउड आहे की नाही, ते आपण बघू. प्रॉब्लेमॅटिक आहे की तयार आहे तो फुगा, पण आतमध्ये अजून हवा भरलेली नाही, तो फर्स्ट टाइम त्यामध्ये एंट्री करते. किंवा उशी बनवते. ओके. तयार आहे, त्याकडं कापूस आहे, इकडं उशीचा कवर आहे, त्यामध्ये तो कापूस भरतोय आणि तो बंद करतोय. ही गोष्ट पण असू आहे की ही उशी तयार नव्हती, वर्ल्डमध्ये नव्हती शबातच्या पहिले. ओके. खजर असले तर केनकोल दबाशी उरावली अशी मूश एक मिनिट. किंवा पिवला जो मी विया इथं क्ली लिशलेमू. सर की प्रत्येक गोष्ट जर मी ती छोटासा तो पार्टचा एंडचा गोष्ट जी राहिले, ज्यामुळे ती आता गोष्ट तयार होईल, ती काय करतोय मी, ते असू आहे का की त्याला ती गोष्टीमुळं तो आता पार्ट तो 100% तयार होईल. लगे वाखाचे मग वेकेन मजलेक. जर जसं आपण बोललो काट्याचा जो चमचा आहे, त्याचा एक काटे असतात चार नखून जे आपण जेवतो, त्याचा एक काटा वाकडा झालाय. जरी तो तीन वाकड्याने खाऊ शकतो, तरी पण त्या चौथ्या जर वाकडा झाला असेल तर असूर आहे त्याला. म्हणजे चमचा वाकडा झाला, मी काय करतोय स्ट्रेट करतोय, किंवा आपला फोक असतो काट्याचा चमचा, त्याचा एक काटा वाकडा झाला मी जरा स्ट्रेट करतोय, असूर आहे. प्लॅस्टिकची गोष्टी जसा बाटल्या दाबलेल्या आहेत वगैरे, त्याला मी स्ट्रेट करतोय, असूर आहे शबातला ही गोष्ट करायला. का की जर मी ती गोष्ट सरळ करतोय, तसं मी काय करतोय त्याला रिपेअर करतोय. טוב, כפית פלסטיקה נמצא בקופסה של אבקת חלב, טוב, פתיחת סתימות בכיור. אסור לפתוח בשבת כיור שנסתם, म्हणजे
घरी काय होतं आपला क्युअर म्हणजे आपल्या जिकडं आपण हात धुतो, ओके, आपण नेतीला व्यायाम करतो ते तिकडं पाणी भरतोय. मला फक्त काय करायचं ते पंप घ्यायचा बेसिन फक्त. हा, घ्यावी बेसिन. बेसिनमध्ये, ओके, बेसिनमध्ये पाणी पाणी भरलंय तिकडं. आणि काय माहिती घाणेमुळं किंवा कधी कधी केस वगैरे अटकतात तिकडं. आणि तो हे झालाय, ब्लॉक झालाय, पाणी भरत चाललंय. इथं मला शब्दाला काय करायचंय, तो खोलाच आहे, असूर आहे करायला. का मी इने आचे एन माय मी युचे मी दे की त्याला मी काय करतोय आता तयार करतोय. तो आता परत क्लोज झालेला आहे. मी जेव्हा तो खोलतोय तर काय करतोय त्याला परत काहीतरी दुसरा तयार करतो शबातला. समजा वीज बिजे खशाशी सूस केला तो मिकोल मको मला ते गोय म्हणजे जर त्याला माहिती आहे की जर पाणी तर मी ओपन नाही केला तर होऊ शकते, काय होऊ शकते अजून, होऊ शकते की अजून पाणी भरत जाईल तर नॉन ज्यूश माणसाला येऊन बोलून त्याला बोलू शकतो एक खोलाला. बरोबर. तो तो असं आहे की नॉन ज्यूस माणूस येऊन ती जर त्याला गरज असेल जास्ती नाही केला तर घरी वास मारेल किंवा पाणी भरून सर्व बाहेर येऊ शकते. आणि त्या कंडिशनमध्ये त्याला अलाउड आहे नॉन ज्यूस माणसाला बोलायला. आणि तो तिकडचा जे पाणी साठलाय वगैरे जमलाय आपल्या ह्याच्या बेसिनमध्ये तो खोलू शकते प्रत्येक ठिकाणी घरीमध्ये किंवा टॉयलेटमध्ये किंवा काय सेमच गोष्ट आहे. पण जर त्याला माहिती आहे की त्या बेसिनमध्ये नाही एंडपर्यंत बंद झालेलं आहे, अहो पाणी पडतं तिकडं, ओके, हळू पाणी अजून कंटिन्यू आहे तिकडे जाते, पण काय झालं तिकडं थोडंसं घाण भरलेली आहे ती, काय करते त्याला बंद करते पण साईडून थोडं थोडं पाणी जातोय. त्या गोष्टीला अलाउड आहे का की मी काहीतरी नवीन नाही बनवते. हाय पहिल्यापासून तिकडं छोटासा होल जो ज्यामधून तो पाणी बाहेर निघते. तर मला फक्त काय करायचं फक्त तो क्लीन करायचा आहे. आणि ती गोष्ट अलाउड आहे, पण जर तो 100% बंद झाला असेल तर असू आहे. एक मिनिट הנה. תראה, אולם אם לא נסתמלק לגמרי, יש להתיר בזה כל שעושה במשאבת גומי ביתי, והואיל בזה מעשה אומן. וגם אין בזה עובדין דחול. טוב, וכן מותר לשפוך מים חמים. जर कधी कधी नाही तो बंद झालेला आहे कचऱ्यामुळं की तिकडं काय होतात ऑइली गोष्ट आहेत ज्यामुळं तो बंद झालेला आहे. ज्या कंडिशनमध्ये मला गरम पाणी घ्यायचं आहे तर फक्त टाकायचं आहे गरम पाणी तर सर्व निघून जाईल तिकडनं. आणि ती गोष्ट अलाउड आहे, ओके. त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही की मी हाताने करत नाही. ते फक्त टेम्पररी बंद झालेलं आहे तो त्या ऑइलमुळं. ही गोष्ट अलाउड आहे शोबातला. हजरात कसे फेल कसफित. तो काय काय जण चेक करतात आपला काय होतात आपला ताप किती झालाय ते आपला टेम्परेचरचा असतो ते शबातला डिजिटल सूर आहे. विकेंड दरवाजा मिशूम ते तर ते अलाउड आहे त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. जरी तो बोले आता मी परत तो नवीन याच्यामध्ये ते एक आतमध्ये जे रेड कलरचा असतो ज्यामध्ये आपण ताप चेक करतो ते आपल्या डॉक्टर आपल्या तोंडामध्ये टाकायचे आठवणे सर्वांनी चेक करायचे किती टेम्परेचर आहे. तेच फक्त शब्दाला वापरू शकतो, डिजिटल नाही वापरू शकत. पण इथं आपण बघू हलाखाप्रमाणे तू काय करतोय इने मुतर लिमतो खोमले खोले आले ते मातखोम म्हणजे मातखोम म्हणजे आपलं ते टेम्परेचर चेक करतात त्याला ताप आलाय काय आलाय माणसाचं बॉडी टेम्परेचर. ते डिजिटल असू आहे पण नॉर्मल जो आहे तो अलाउड आहे. בסדר? להעמידו מכונו לשימוש חוזר באותו שבת ואין דבר משום תיקון כלי. בסדר? की त्यातून बाहेर काढतात, चेक करतात, तो आतमध्ये जे कस्पित बोलतात त्याला रेड कलरचा असतो तो परत येऊन मागे येतो. הלכה अलाउड आहे. הוצאת לך ממכה. אף שעשוי ללחוץ על הפצע הזה עצמו, מכל מקום מותר לנקב פצע כדי להוציא עליך, म्हणजे काय होतात मुगळा येतो आपल्या बॉडीवरती काय 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 फोडी आले आणि त्यावरती व्हाईट कलरचा येतो. ते शपथला अलाउड आहे की नाही काढायला. असेल नाही काय की सूर्य त्या फोडीवरती दाबाला, ओके. पण जर तो निघते बाहेर किंवा थोडंसं निघणार आहे त्याला काढायला अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही. בסדר? כדי להוציא את הליכה שבו שהוא גורם צר. ומותר להוציא את הליכה גם אם הייתה מעורבת בדם.
אחיזה שלו ללחוץ ולהוציאם, הבלוע בבשר. म्हणजे जर ती फोडीवरती मुगळा येतं, कधी कधी काय बोलतात त्याला, पू येतं, आपला काय बोलतात, आपला येलो कलरचा, तो शबातला अलाउड आहे, पण ट्राय केला पाहिजे त्यावरती दाबून नाही काढला पाहिजे की रक्त येऊ शकते जास्ती. तर थोडासा रक्त त्यासोबत निघाला आतमध्ये काय प्रॉब्लेम नाही, पण आलाखाप्रमाणे तर मग असू लिखजो मुतार. मग असूर लिखजो מן האון शाला मुरसान पेचा शाला मुगला वेकेन असूर लिखलो तर आज ते काढू शकतो, पण ती मला आता फोडी त्याचा काय बोलतात, ओर आपला, ओर काय म्हणतात, मास काढायचा येतो तिकडचा थोडा चिटकलेला आहे त्याला, ते असूर आहे काढायला, की तो कनेक्टेड आहे बॉडीला. तर जसं आपण बोलतो हॉटेलवरती सुकतात कधी कधी मास काढतो, ही गोष्ट असूर आहे शबातला. किंवा बोटांवरती कधी कधी साईडला थंडीमुळं ते मास निघतं, ते शबातला असूर आहे आपल्याला काढायला. אוקיי? וכתב השולחן מעל השולחן ערוך מפיס הכין בשבת כדי להרחיב את הגג כדי שהרופאים עושים. הרי זה חייב מישהו. טוב, כלומר אף על פי שנראה שמותר להוציא, טוב. अपराच्या तुरुमत मासरूत. तर आज आपण बोललो प्रत्येक गोष्टी त्या छोट्याच्या गोष्टीमुळे ती आता गोष्ट मला अलाउड आहे, ती गोष्ट असूर आहे. आपण बघू त्रुमत मासरूत म्हणजे आपण बोललो इस्रायलमध्ये आलाखाप्रमाणे मागच्या शिवरमध्ये आपण तुबिश्वातला बात केली की आपला तुबिश्वात कशामुळे आहे की आपण 10% काय करतो चॅरिटीला काढतो. ओके. इथं आपल्याकडे काय आहे याच्यामध्ये आपण बघू त्रुमत मासरूत म्हणजे 10% काढल्याशिवाय तो फ्रूट आपण खाऊ नाही शकत. आणि असं नाही की जो कोण विदाऊट त्रुमोत आणि मासरूत तो फ्रुट्स खातोय, जसं तो करेत म्हणजे त्याचा सोल कापले जाते त्यामध्ये. आपले स्कॉलर्सनी आपल्याला सांगितलं काय केलं पाहिजे, त्याचा 10% काढला पाहिजे. स्ट्रुमाक जोला, त्यानंतर मासेर, मासेर विना मासेर असं इथं, मासेर शेनी मासेर आणि असे 3 टाईपचे ते पार्ट्स काढले पाहिजेत. कोणाला पाहिजे आपण बघू शकतो. आज ते 3 पार्ट्स काढून काय काय करायचे त्या टायमाला आपला बेतामिदसला द्यायचे. कोणच्यासाठी? आज त्रुमागुला कोहेनला द्यायचे. मासेर आपला लेवी, सर त्रुमात मासेर, त्यानंतर मासेर शेनी मासेर राणी, हे सर्व काढून आपण बेतामिदसच्या टायमाला आणि गरीब माणसांना द्यायचो. या टायमाला आता कोणला द्याल ते फ्रुट्स, बेतामिदस नाहीये आणि ते आपल्याला असू अजून तो फ्रूट खायला. आता काय करतो आपण, आता बहु कसे ते विदाऊट नाही काढल्याशिवाय असुरे तो फ्रूट खायला इस्रायलमध्ये. इंडियामध्ये काय प्रॉब्लेम नाही, ती गरज नाही आपली मासरोजची वगैरे, की हा मिचवा कुठे आहे फक्त आपल्या इस्रायलमध्ये. म्हणून असं की मुशर्रफेंना जेव्हा इस्रायलमध्ये एंट्री नाही दिली तर तो रडला. हाशिमकडे बोलला नाही मला जायचं आहे. बोलते का जायचंय तुला? बोलते नाही एवढे मिचवत आहेत बोलते इस्रायलमध्ये, त्रुमोत मासरोत ओरला बेतामिदाश आपला आहे ते. त्याला अजून मिचवत करायचे होते हे जे आहेत, जे नाही सर्वकडे आहेत. आज म्हणून आपल्या जर शबातला कुठले फ्रुट्स आले आणि ते जर 10% नाही काढलेलं आहे, तर शबातला असूर आहे त्यामधून खायला. בסדר? אפילו פירות שהם ספק תבל וכן לפדות מעשה שני או רביעי. הרביעי מטעם तामीम बाई. तो आता आपण बघू या कंडिशन मध्ये असुरे शबातला काय करायला, मी 10% खातो आणि मला ते फ्रूट खायचं होतं शबातला. म्हणजे एक्झाम्पल त्याच्या गार्डन मध्ये तो फ्रुट्स आले. ओके. इथे इस्रायलमध्ये बोलतो आपण इस्रायलच्या लँडमध्ये. आणि त्या एक्झाम्पल मँगो आहेत. असं बोलते अरे शबातला मला खायला लागतील हे, खायला पाहिजेत. आणि तो विसरला ते 10% काढायला शबातला, शबातच्या पहिले. शबातला तो खाऊ शकतो की नाही किंवा काढू शकतो की नाही असूर आहे. का? की जेव्हा ते मी 10% काढतोय, जसं मी काय करतोय त्या फ्रुट्स आता रिपेअर करतोय मी. म्हणजे आतापर्यंत ते असूर होते, मी आता काय करतोय, ते 10% काढल्यामुळे मी आता त्याला रिपेअर करतोय आणि तो फ्रुट्स मला अलाउड आहे शबातला खायला. אסור לך להפריד תרומות ומעשרות אפילו פירות שהם ספק. טוב, משום שיש כאן בעיה שהוא נראה כמתקן. म्हणजे जरी नॉर्मल माणसाला लांब दिसू नाही शकत काय, पण ह्याच्यामुळे काय करतोय तो, जसा की तो त्याला रिपेअर करतोय त्या फ्रुट्सला. समजा की आतापर्यंत ते असूर ते खायला, आणि जेव्हा तो 10% त्याचा काढतोय थ्रू मग तो मासरोत, ते आतापासून अलाउड होतील. म्हणून ही गोष्ट जसं त्यांनी रिपेअर करतोय ही गोष्ट अलाउड आहे. विश्वशनीला किलो एकदा. כן, एक मिनिट हा, आता श्लीशी तखम फ्रीज मासूद बेशबाल मिशू शेदोमे लेमेक का हुमिकर. जसा तो काय करते, जसा तो बिझनेस करतोय. काय काय जण बोलते अरे आता एवढा मोठी फ्रुट्स घेऊन आलाय घरी शबातला, आणि तो आता काय करतोय त्याचे पार्ट्स काढत बसलाय करत बसलाय. जो माणूस लांब आहे त्याला वाटू शकतो की काय बघतोय तो,
अरे हा तर धंदा करतोय आपला फ्रुट्सचा शबातला. आणि म्हणून माणसांना असं चुकी होऊ शकते, म्हणून ही गोष्ट शबातला सूर केलेली आहे. Okay. טוב, הצד ליד עצמו, आतापर्यंत बात केली. לסיכום, הפרשת תרומות ומעשרות. אסור להפריש תרומות ומעשרות בשבת, אפילו פירות נמכרים בשוק שהם ספק. जरी त्याला माहिती नाही काढलाय की नाही, तरी पण गोष्ट असू आहे. तो एका साईडला बोलू शकते की अरे, होऊ शकते की माझ्या फ्रेंडनी काढलाय, होऊ शकते की माझ्या घरातल्या फॅमिलीवाल्यांनी काढलाय. तरी पण ही गोष्ट त्याला असूर आहे करायला, जरी त्याला 100% माहिती नसेल. त्याला सफेक बोलतात, तेवेल बोलतात. ओके, सफेक तेवेल देमाय म्हणजे होऊ शकते काढलंय, ते होऊ शकतं नाही काढलंय, तरी पण ती गोष्ट फ्रुट्स मला असूर आहे शबातला काढा. जर खाल्ला म्हणजे घरी घरातल्या बायकांनी किंवा मम्मीनी आपलं हे बनवलंय, लेखेम बनवलंय, सर, आणि त्याचा मासरूत काढायला विसरले. דהיינו שמשקיעת החמה ביום שישי עד עבור 3 שעות 13 דקות. מותר להפריש חלב, צורך הולך משנה מכל שכן. म्हणजे शबातला असूर आहे कळलं. पण बेनशमशोत म्हणजे आता कॅन्डल लावले आणि जर आठवून आले अरे मासरूत नाही काढले, तर अजून जिथपर्यंत सनसेट आहे तर तिथपर्यंत काढू शकतो. पण जेव्हापासून आपला 3 स्टार येपर्यंत काढू शकतो, पण त्यानंतर असूर आहे आपल्याला हे करायला. בסדר, מותר להפריש חלה לצורך לחם משנה, שכן אם אין לו שום לחם מתקן, תנאי שלא קיבלו ציבור שבת בגלל. טוב, בוא נקרא קבלת שבת. טוב. לחם שלא יופרש עליו קודם, חלב קודם בשבת, אסור לאכול בשבת. एक मिनिट. तो आता इथे बात करू इम्पॉर्टंट आहे, 2 मिनिटं. की अफ्राशत खला हा मिtzवा कुठे आहे? इस्रायलमध्ये आहे. की आपण बोललो मास्रोत आणि ते कुठे आहे? पण इंडियामध्ये काय करतो आपण? की असं नाही की जेव्हा आपण बेतमिदश आपलं डिस्ट्रॉय झालं आणि बाहेर आलो, तर नाही विसरण्यासाठी आपले स्कॉलर्स बोलले नाही नाही, त्रुमत मास्रोत आपल्या फ्रुट्स बद्दल फक्त इस्रायलमध्ये आहे. पण खाल्ला, खाल्ला तर बोलते बाहेर पण केला पाहिजे. म्हणून इंडियामध्ये जर आपण ब्रेड बनवतात, तर आपले स्कॉलर्सनी बोललं त्याचा त्रुमतो मास्रोत काढायला, हा फ्रशत खाल्ला करायला. पण इस्रायलमध्ये आपल्या तोरामधून आहे. म्हणून जर इंडियामध्ये कोण विसरला, इस्रायलमध्ये विसरला आणि शपथ एंट्री झाला, 3 स्टार झाले, काढू नाही शकत. पण इंडियामध्ये असं आहे की हे दे रब्बाना नाही, म्हणून आपण काय करू शकतो, त्या माणसाला अलाउड आहे थोडासा ब्रेड घे साईडला ठेव, आणि तो मुझसे शब्दला त्यावरती अफ्रशत खाल्ला कर. आपण नाही इस्रायलमध्ये, इस्रायलच्या बाहेर बोलतोय, इंडियामध्ये अमेरिकामध्ये होऊ शकते, कुठं पण. तो ब्रेड साईडला ठेव आणि मुझसे शब्दला त्यावरती अफ्रशत खाल्ला कर. आणि तो बाकीचे ब्रेड जे आहे ते अलाउड आहे त्याला शबातला खायला. तर हेच डिफरन्स आहे इस्रायल आणि इंडियामध्ये. इस्रायलमध्ये आसूर आहे करायला अफ्रशत खाला शबातला. इंडियामध्ये अलाउड आहे, मुचं शबातला करू शकतो आणि तात्पुरता तो शबातला ते ब्रेड खाऊ शकतो. पण त्यांनी थोडासा मुचं शबातसाठी ठेवला पाहिजे ते ब्रेडमधून. ओके. तो अजून इथं लय आला होते त्याच्यामध्ये. आपण त्याचे पुढच्या याला बात करू. आपला पुरीम पण जवळ येते, रोज स्वदेश आधार पुरीम. आपण बेतात बात करू की बघितलं आपण टाइम फटाफट चाललाय. आता पुरीम आहे, 1 महिन्यानी बिद्यूक एक्झॅक्टली आपल्या तू विश्वात नंतर 1 महिन्यानी पुरीम आहे. त्यानंतर 1 महिन्यानंतर आपला पैसा येतोय. बघू बेतात कोणला बेतात आपल्या मत्सोत किंवा काही गरज असतील तर आतापासूनच चेक करायला चालू करा. की नाही टायमाला बोलतील अरे नाही भेटला केन भेटला, तरी बोललो आपलं 1.5 महिने, ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिने आहे. तरी पण मस्त आहे, माणसांनी चेक केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कुठं केला पाहिजे आपला पैसा. सदन तो सर्वांना शबत शलोम. आणि कोणा क्वेश्चन असतील तर आपल्या शिवर आतापर्यंत बात केला त्रुमोत मासरोत मी तकेन माना, म्हणजे मी आता रिपेअर करतोय ती गोष्ट आणि ती आता तयार होते शबातला. अशी सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक माणसाने चेक करून सांगा. सर्वांना शबत शलोम. आणि कोणा क्वेश्चन्स असतील तर मी अजून ऑनलाईन आहे. תודה רבה, שבת שלום. שבת שלום.